हॅलो, वेलकम टू अर्थनीती. टेलिग्राम चॅनलवर आपण जे MCQ प्रॅक्टिस घेतो त्यातला हा एक प्रश्न आहे बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर खालीलपैकी कशावर देण्यात आला होता? आणि पहिला पर्याय आहे कृषी व संलग्न क्षेत्र, दुसरा सूक्ष्म लघु उद्योग, नेक्स्ट वाहतूक व दळणवळण, आणि लास्ट पर्याय आहे यापैकी नाही. आता इथं एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 15% विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर दिलंय. बाकीचे जवळपास 85% विद्यार्थी यांचं उत्तर चुकलंय. मग हा प्रश्न असा इथं का घ्यायचं कारण आहे तर एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलाय त्यांनी नेमका हा प्रश्न कशा अँगलने वाचलेला आहे, काय विचार करून हा प्रश्न वाचला जेणेकरून हे उत्तर त्यांनी दिलेत, आणि मग ज्यांनी उत्तर बरोबर दिलेत त्यांची काय थॉट प्रोसेस आहे ही आपल्याला इथे विचारात घ्यायची. दोन्हीही बाजू डिस्कस झाल्या पाहिजेत, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला काहीतरी इनपुट मिळावे. अभ्यासामध्ये किंवा प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये काय नेमका फरक आपल्याला जाणवतो, पास होणारे आणि पास न होणारे ह्या दोघांमधील जी काही थॉट प्रोसेस आहे ती आपल्याला वाढवायची आहे आणि शेअर करायची आहे. या इकडं ह्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे, बऱ्याच जणांनी प्रश्न नीट अंडरस्टँड केलेला नाहीये, रीड केलेलं नाहीये, समजून घेतलेलं नाहीये. हा पहिला ट्रॅप आहे यातला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा जो आहे इथं तुम्हाला इम्पॉर्टंट कीवर्ड हायलाईट करणं गरजेचं आहे एकदम पहिल्यांदा, आणि ह्याच मुख्य भरावरून तुम्ही इकडे येणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की उद्योगावर झालेला आहे, लक्षात घ्या, सरळ सरळ माहिती. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषी क्षेत्रावर, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर उद्योग क्षेत्रावर, पण इथं ही सूक्ष्म लघु उद्योग आहे का? नाही. म्हणजेच इथं आपल्याला बेसिक गोष्टी ज्या इम्पॉर्टंट कीवर्ड्सवर आहेत फोकस करावा लागणार आहे. मूलभूत व जड उद्योग हेवी इंडस्ट्रीवर फोकस केला होता, MSMEवर नाही. गॉट इट? पहिला ट्रॅप. सेकंड, तुम्हाला हा जो पर्याय ना हा ओळखीचा आहे का? कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सर्वाधिक खर्च कशावर झाला तर वाहतूक व दळणवळणावर. एकंदरीत तुम्ही प्रश्न नीट वाचणे, रीड करणे, अंडरस्टँड करणे, इम्पॉर्टंट कीवर्ड्स हायलाईट करणे, आणि ही जी थॉट प्रोसेस आहे, सायकॉलॉजी आहे विद्यार्थ्यांची अभ्यास करताना ती तुम्हाला चेंज करावी लागणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर परफेक्शन आणावं लागेल, कारण पर्यायामध्ये रिलेटेड पर्याय असतात ह्याच्या संबंधित. बघा ना, आता प्रश्नामध्ये दुसरी पंचवार्षिक योजना विचारली, सो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसंबंधित दोन पर्याय दिलेत. एक म्हणजे उद्योग, हा पण आहे कारण मुख्य भर दिला होता, आणि नेक्स्ट म्हणजे वाहतूक व दळणवळण, कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च कशावर केला होता याच्यावर. अशा पद्धतीनं विचार करा. आपण केलेला अभ्यास तिथं व्यवस्थित सेग्रिगेट करता आला पाहिजे. प्रश्नात काय विचारलंय आणि त्याच्यातही इथं उद्योग बघून उत्तर देऊन चालणार नाही, कारण उद्योगामध्येही सूक्ष्म आणि लघु उद्योग नाही तर जड उद्योग आहेत. असं एकंदरीत ह्या MCQ वरून आपण कुठं चुकलोत, आणि ज्यांनी बरोबर दिलेत उत्तर त्यांचा अभ्यास राईट आहे, राईट डायरेक्शनला आहे. अशाच गोष्टी क्लिअर होण्यासाठी ही इनिशिएटिव्ह आहे. नक्की जॉईन करा. भेटू पुढच्या नक्की व्हिडिओमध्ये. थँक्यू.